हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता वाजले आहे सकाळचे 8:30 आणि मुली गेल्या आहेत आत्ता शाळेत थोड्या वेळापूर्वी. आणि आजचं वेदर तुम्ही बघू शकताय. बाहेर स्काय खूप सुंदर असा दिसतोय, पिंक कलरचं, एकदम छान असं प्रसन्न वाटतं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ता बाहेरचं दाखवते ना. आता मी घेणार आहे गरम गरम चहा आणि चहा झाल्यावर मी निघणार आहे ऑफिससाठी. तर आत्ता मी निघाली आहे ऑफिससाठी. तर समोर तुम्ही बघू शकता माझा ट्रॅम स्टॉप आहे. तर मी तिकडे जाणार आहे ट्रॅमने, पोहोचेल मी ऑफिसला. तर आत्ता आमचं ऑफिसचं काम आटोपलं आहे. लंच ब्रेकमध्ये आज आम्ही ठरवलं होतं की लंचला एखाद्या इंडियन छान रेस्टॉरंटला जायचं, कारण माझ्या कलीगला ट्राय करायचं होतं इंडियन फूड. तर आम्ही चाललो आहोत इंडियन रेस्टॉरंटला. तर हे आहे द एलिफंट नावाचं इंडियन रेस्टॉरंट. तर आम्ही इथे गेल्यावर त्यांनी आम्हाला स्टार्टर म्हणून इथे असं सलाड देता, तर आम्ही ते खातो आहे. मग माझ्या कलीगने घेतलं होतं चिकन, बटर चिकन आणि राईस आणि नान. आणि मी घेतली होती व्हेजिटेरियन थाळी. त्याच्यामध्ये होतं कॉलीफ्लॉवरची भाजी, योगर्ट, पनीर, बटर पनीर आणि डाळ, राईस आणि नान. तर हे मस्त जेवण झाल्यावर आम्ही निघालो. आज मी हाफ डे घेतला होता. मग मी माझ्या मुलीला शाळेतनं घेतलं आणि तिला जायचं होतं लायब्ररीमध्ये काही स्टोरी बुक्स घेण्यासाठी. तर आम्ही दोघी आलो आहोत लायब्ररीमध्ये. तर ही आहे इथली लायब्ररी. खूप मोठी लायब्ररी आहे आणि यांचं कलेक्शनही खूप छान आहे. आणि इथे अशा स्क्रीन्स ठेवलेल्या असतात ज्याच्यावरनं आपण जर आपली एखादी हवी ती बुक नसेल तर ऑर्डरही करू शकतो. तर आता आम्ही बुक्स वगैरे घेतल्या आणि मग निघालो आहोत घरी. तर घराच्या एकदम जवळच होती लायब्ररी. तर आम्ही आता पोचतोच आहोत घरी. आणि घरी पोचल्यावर उद्या संक्रांत आहे, त्यानिमित्त मी आज बनवणार आहे मुरमुऱ्याचे लाडू, तिळाचे लाडू आणि तिळाची चिक्की. तर चला आपण बघूया मी कसे बनवते मुरमुऱ्याचे लाडू. तर इथे मी घेतले आहे मुरमुरे. तर हे खूप छान क्रिस्पी आहेत कारण मी थोडे भाजून घेतले होते. आणि एका कढईत मी ठेवलं आहे गूळ मेल्ट होण्यासाठी. आता याच्यात मी पाणी ॲड नाही केलं आहे. आणि दुसरीकडे मी ठेवली आहे तीळ भाजण्यासाठी, कारण मला ही अनपॉलिश्ड तीळ नव्हती मिळाली, ही पॉलिश तीळ होती. आणि आता इकडे माझा गूळसुद्धा मेल्ट झाला होता. मग मी तो मुरमुऱ्यांवर टाकून घेतला आणि छान मिक्स करून हे माझे लाडू झाले आहेत तयार. आणि आता मी तीळसुद्धा घेतली आहे परातीत. आणि त्याच्यातच मी आता आपण मगाशी जो गूळ मेल्ट करून ठेवला होता तोच गूळ मी आता ॲड करणार आहे त्याच्यामध्ये, तिळामध्ये. आणि तुम्ही बघू शकताय की हा तो गूळ आहे. आणि त्याच्यात टाकून मी छान मिक्स करते आहे आता तीळ आणि गूळ. आणि ते मिक्स झाल्यावर मी लाडू वाळणार आहे. तर हे माझे लाडू झाले आहेत तयार तिळाचे छान. आता मी बनवणार आहे चिक्की. तर चिक्कीसाठी तुम्हाला मी दाखवते काय काय घेतलं आहे. तर इथे मी घेतली आहे 1 पाऊण वाटी तीळ, पाऊण वाटी साखर. साखर ही एकदम बारीक आहे म्हणून थोडी जास्त घेतली, नाही तर समप्रमाणात घ्यायची. आणि थोडे ड्रायफ्रूट्समध्ये घेतले आहे काजू, पिस्ता आणि बदाम. तर चला मी दाखवते. तर गॅसवर मी ठेवली आहे कढई, त्याच्यात टाकली आहे तीळ आणि थोडंसं तूप, अर्धा चमचा. आता ही आपल्याला चांगली मेल्ट करून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता आधी त्याचे क्रिस्टल्स फॉर्म होतील आणि नंतर ती मेल्ट होईल. मग आता ही पूर्ण मेल्ट झाल्यावर मी जेवढी साखर घेतली तेवढ्याच प्रमाणात तीळ घेतली. आणि हे आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे, तीळ आणि साखर जी आपण मेल्ट केली होती ती. आणि गॅस लगेच बंद करून द्यायचा आहे आणि थोडंसं गार होऊ द्यायचं. आणि गार झाल्यावर आपल्याला बटर पेपरवर काढून घ्यायचं आहे. बटर पेपरला मी आधीच तूप लावून ठेवलेलं होतं. आणि वरतून टाकते आहे ड्रायफ्रूट्स जे मी चिरून ठेवले होते, काजू, बदाम आणि पिस्ता. तर 2 बटर पेपर घेतले. तर दोन्ही यांना मी तूप लावून घेतलं आहे छान. आणि आता मी हे दुसरा त्याच्यावर ठेवते. थोडंसं प्रेस करून घेतलं आहे आणि लाटण्यालासुद्धा मी थोडं तूप लावून घेतलं आहे. आणि आता एकदम हलक्या हाताने सुरुवातीला आपल्याला लाटायचं आहे, कारण ते थोडं सॉफ्ट असतं सुरुवातीला. पण नंतर जसं जसं ड्राय होईल तर कडक होईल तर मग थोडं प्रेस करून लाटायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी लाटून झालेली आहे. आणि मग आता आपल्याला हे जेव्हा गरम असतं तेव्हाच चिरूनसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला हव्या त्या आकारात. तर मी याचे डायमंड शेपमध्ये कट करणार आहे.
आणि मग ह्या झाल्या आहेत रेडी आणि मग गार झाल्यानंतर आपण तोडून घ्यायच्या. तर ह्या डायमंड शेपमधल्या आपल्या तिळाच्या वड्या झाल्या आहेत तयार. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर इथे आपले मुरमुऱ्याचे लाडू, तिळाचे लाडू आणि तिळाची चिक्की हे सर्व झालं आहे तयार. तर कसं दिसतंय मला सांगा आणि तुम्ही पण काय काय बनवलं आहे संक्रांतीसाठी तेही सांगा मला कमेंट्समध्ये. तर हा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, हॅव अ नाईस डे, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय, हॅव अ नाईस डे.